सर, राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची राजकारण चालले आहेत. सगळ्यात मोठं राजकारण सुरू आहे पुरावरून. नागपुरामध्ये एक पूर आला आणि त्याच्यानंतर राजकारणाचा आणि आरोपाचा देखील पूर आला आहे. नागपूरमधली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली गेली नाही असा आरोप होतो आहे. नाही, मला वाटतं अलीकडच्या काळात राजकारणाचा दर्जाच त्या ठिकाणी घसरला. कुठल्याही गोष्टीवरनं राजकारण त्या ठिकाणी केलं जातं आहे. आपण बघाल, ज्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी ठाण मांडून होते. आम्ही आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पाहिलं की स्वतः त्या ठिकाणी विभागात फिरत होते, नाल्यावर जात होते, अगदी आग्रह केला तर लोकांच्या घरी जात होते आणि त्याच्यामुळे त्यांना प्रामाणिकपणे दिलासा देण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांना जी मदत तात्कालिक लागेल तीही त्या ठिकाणी देत आहेत आणि मला वाटतं एकदम ढग फुटी सदृश्य त्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे ते काय कोणाच्या हातात नसतं ना. आता अशा वेळेला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्या संकटावर मात करणं आणि लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं असतं. पण आपल्याकडं विषय कोणता, लोक अडचणीत आहेत, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं, अशा प्रकारे किळसवानं चित्र आज विरोधी पक्षाकडून या ठिकाणी करताना दिसत आहेत. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे किंवा गर्व आहे की त्या ठिकाणी देवेंद्रजी फिरत असताना लोकांचा त्यांना पूर्णपणे पाठबळ किंवा विश्वास लोकांचा त्यांच्यावर दिसला. आणि म्हणून बघाल, कुठेही काही राजकीय मंडळींनी त्याच्यामध्ये खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथल्या लोकांचा देवेंद्रजींवर विश्वास आहे. म्हणून आज त्या ठिकाणी अत्यंत स्मूथपणे हा विषय त्या ठिकाणी ते हाताळताना आणि मदत करताना दिसत आहेत. पण ही तर सत्य परिस्थिती आहे की नागपुरामध्ये शेकडो गाड्यांचं नुकसान झालं, शेकडो घरांचं नुकसान झालं, जवळजवळ 5 जणांचा जीव गेला. याला जबाबदार कोण? नाही, एक लक्षात ठेवा, बघा, सरकार त्या ठिकाणी असतात. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर स्वाभाविकपणे विरोधी पक्ष सरकारला त्या ठिकाणी जबाबदार धरतो. परंतु आता याला काही राजकारणी जबाबदार नाहीत किंवा त्या ठिकाणचे असणारे नेते म्हणून देवेंद्रजी जबाबदार नाही आहेत. परंतु आपण बघाल की त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्यांच्याप्रती देवेंद्रजी स्वतः त्या ठिकाणी भावनिक आहेत आणि तसं त्यांनी त्या ठिकाणी बोलूनही दाखवलं. परंतु आता प्रत्येक गोष्टीचं राजकारणच त्यांना करायचं आहे. त्याच्यामुळे आता हे बळी गेले, ते सुद्धा कोणामुळे गेले, याला जबाबदार कोण, असं काही म्हणण्याला अशा स्थितीमध्ये अर्थ आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. उलट अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये याकरता काही चुकलं असेल, काय अडचणी असतील, त्या दुरुस्त होऊन काळजी घेण्याची एकत्रितपणे आवश्यकता आहे. मला वाटतं विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारबरोबर अशा काळामध्ये एकत्रित राहून लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रत्येक गोष्टीत किळसवानं राजकारण हे लोकांनाही आवडत नाही. लोकांना तुमच्या अशा प्रकारच्या राजकारणाचा कंटाळा येतो आहे. कोण काय करतं आहे, याच्यामागचा उद्देश काय, लोकांना नीट कळत असतो. तुमच्याबरोबर चौथा साथीदार देखील येणार होता अशी चर्चा आहे. कोण होता तो साथीदार आणि येणार कधी? नाही, आता तसं पाहिलं तर अनेक पक्षातले आमदार असतील, नेते असतील, भारतीय जनता पार्टीसोबत यायला त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि म्हणून तर बघाल की 200च्या वर आता आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे. आता किती येत आहेत, किती लोकांना घेणार, हा शेवटी पक्षाचा विषय, पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. परंतु हो, हे नक्की खरं आहे की अनेक आमदारसुद्धा सत्तेसोबत येऊन विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्या मतदारसंघाच्या त्या ठिकाणी पाहत आहेत. पण राज्यामध्ये तुमचं सरकार, आज तुम्ही 3 पक्ष आणि इतर अनेक मित्रपक्ष धरून मजबूत सरकार आहे. असं असताना आणखी एका साथीदाराची तुम्हाला गरज आहे का? नाही, मला वाटतं तसं पाहिलं तर आकड्यांचा भाषेत बोलाल, संख्येच्या तर तशी आवश्यकता नाही. परंतु शेवटी जर सरकारवर विश्वास असेल आणि त्या आमदारांना जर वाटत असेल की आमच्या विभागाचा किंवा मतदारसंघाचा विकास ताकदीनं व्हायला पाहिजे, जर आम्ही सरकारसोबत गेलो तर त्याला गती मिळेल, तर आम्ही काही आता संख्या पूर्ण आहे, कशासाठी हवं आहे असं करण्यापेक्षा शेवटी सत्ता ही लोकांसाठी असते, विकासासाठी असते. आणि त्याच्यामुळे जास्त लोक आली तर त्यांनी काही नुकसान नाही, उलट भरभक्कम सरकार आणखी ताकदीनं, एकोप्यानं राज्याला प्रगतीकडे, विकासाकडे नेऊ शकते. अशी एक बातमी होती की आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी
भाजपच्या सगळ्या आमदारांना आणि सगळ्या नेत्यांना सल्ला दिला आहे की आता मंत्रिपदाच्या आशेत राहू नका, आता लोकसभेच्या तयारीला लागा, स्वार्थाकडे बघू नका. या बातमीत किती तथ्य आहे? नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निस्वार्थी भावनेनंच त्या ठिकाणी काम करत असतो. अनेक पिढ्यानपिढ्या आपण बघाल की डिवोटेड भावनेनं पक्षाचं काम करतात. त्यांना कोणाला आमदार व्हायचं नसतं, कोणाला मंत्री व्हायचं नसतं. त्याच्यामुळे निस्वार्थी भावनेनं काम करणारा कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे. आणि त्यामुळं आता पक्षाच्या संघटनेच्या दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारचा संदेश दिला की आता निवडणुका जवळ आल्यात, आपण मंत्रिमंडळाचं काय व्हायचं ते होईल, त्याकडे लक्ष न देता आपण लोकसभेच्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकींच्या दृष्टीनं ताकदीनं कामाला लागा, हा त्यांनी पक्षप्रमुख म्हणून दिलेला आदेश आणि संदेश आहे. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या घटक पक्षांमध्ये कधी कधी नाराजी असते. कल्याणच्या जागेचं उदाहरण, कल्याणच्या लोकसभे सीटवरून शेवटी ठरलं आहे काय तुमचं? एक लक्षात ठेवा, जेव्हा 3-3 पक्षाची त्या ठिकाणी एकत्रितपणे सरकार असतं त्यावेळेला ओव्हरलॅपिंग प्रत्येक ठिकाणी थोडंफार होतच असतं. त्याच्यामुळं नाही अशातला भाग नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला अत्यंत ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीसोबत शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी एकत्रितपणे या सगळ्यांची नीट बोट त्यांनी बांधलेली आहे, बांधतील. कुठल्याही प्रकारचा जागा वाटपावरनं आमच्यात वादविवाद होणार नाही. तो सोडवण्याचं सक्षम नेतृत्व या तिघांमध्येही आहे. आमचं वरिष्ठ नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे. कारण शेवटी निवडणुका या देशासाठी आणि राज्यासाठी असतात आणि या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या छोट्या मोठ्या तिकिटांच्या कुरबुरी या महत्त्वाच्या नसून नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पुन्हा या ठिकाणी देशाला हवं आहे, या भावनेतने तिन्ही नेते सगळ्यांना एकत्रित करून वादविवाद न करता सामोपचारानं तिकीट वाटपही होईल आणि प्रचंड प्रमाणावर यशही त्या ठिकाणी आम्हाला मिळेल. एक शेवटचा प्रश्न, आपल्या पक्षाचाच नेता, त्या विभागाचा मंत्री आहे रवींद्र चव्हाण. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था कधी सुधारणार? दावे होतात पण वास्तव काही वेगळं असतं. न मला आपण बघाल की आपलं म्हणणं खरं आहे की अनेक वर्ष झाल्यानं त्या ठिकाणी आपल्यासारखे सर्वच लोक त्या ठिकाणी टीका करतात, स्वाभाविक आहे. कारण जेव्हा लोकांना त्रास होतो तेव्हा लोक टीका करणार. परंतु रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाल्यानंतर आपण बघाल की स्वतः 2-2 दिवसांनी जाऊन प्रत्येक त्या ठिकाणच्या टप्प्याटप्प्यावर रस्त्याच्या कामकाजाचं त्या ठिकाणी मॉनिटरिंग करत आहेत आणि रस्त्यानं त्या ठिकाणी कामाला गती घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता कोकणात गणपतीला जाणारा लोडच मोठ्या प्रमाणावर असतो, त्याच्यामुळे 1 लेन त्या ठिकाणी पुरेशी पडत नाही. परंतु मला वाटतं की आमच्या एक रवींद्र चव्हाण साहेबांनी डिसेंबरपर्यंत दोन्ही लाईन चालू होतील अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचं मला समजतं. आणि मला वाटतं सरकारही याबाबत आग्रही आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनीही कोकणाचा हा रस्ता डिसेंबरमध्ये व्हावा याकरता त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागले. मला वाटतं डिसेंबर-जानेवारीपर्यंत या ठिकाणी या लोन मोकळ्या होतील अशा गतीनं काम सुरू आहे. सर, रस्ता होतो, आत्ता देखील रस्ता केला होता आणि नवीन केलेल्या रस्त्यावर देखील पुन्हा खड्डे पडले. प्रश्न आहे की आपल्याकडे प्रॉब्लेम हा सॉल्व करण्याचं सोल्युशन नाही आहे का? नाही, 100% सोल्युशन आहे. जेव्हा कॉन्क्रीट रस्ता होईल त्यावेळेला अशा प्रकारचे खड्डे पडणार नाहीत. आता कोकणामध्ये गणेशोत्सवाला जाणाऱ्या लोकांना खड्ड्यापासून वाचवण्यासाठी तात्पुरते खड्डे भरण्याचं काम केलं होतं. परंतु कोकणात गाड्यांची वर्दळ, पडणारा मोठ्या प्रमाणावरचा पाऊस याच्यामुळे स्वाभाविक आपण म्हणताय तसं खड्डे पुन्हा त्या ठिकाणचे होतात. परंतु आता कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर आपण जी शंका उपस्थित केलीत तर तशा प्रकारचे खड्डे त्या ठिकाणी पडणार नाहीत. म्हणून तर कॉन्क्रिटीकरण मुंबई गोवा आपण करतोय आणि मला वाटतं त्यानंतर कोकणवासियांना सुकर प्रवास त्या ठिकाणी करावयास मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे. सर, आपण देखील विरोधी पक्ष नेते होतात. आपण विरोधी पक्षात असताना जे आरोप करायचात
तसेच आरोप आत्ताचा विरोधी पक्ष करतोय. मग त्यांचे दावे खोटे आणि तुमचे दावे खरे कसे? नाही, विरोधी पक्ष नेत्याचं कामच हे असतं की ज्या त्रुटी असतात, उणिवा असतात त्या दाखवायच्या असतात. मी असेल तरी त्या सरकारच्या उणिवा दाखवत असतो आणि आताच्या असणाऱ्या विरोधी पक्षाचंही तेच काम आहे. शेवटी विरोधी पक्षनेता हा सरकारला पण मार्गदर्शन करणारा एक घटक आहे आणि या दृष्टीनं सत्ताधाऱ्याने सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं विरोधी पक्षनेते टीका करत असतील तर त्याच्यात काही गैर मानायचं कारण नाही. ते पॉझिटिव्ह घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. परंतु टीका करत असताना केवळ राजकीय उद्देशानं आपण बघाल, माझा सगळा रेकॉर्ड आपण तपासा, राजकीय अभिनिवेशातनं टीका केली नाही. जिथे त्या ठिकाणी चुकीचं होतं त्याच्यावर निश्चितपणे घणाघाती टीका त्या ठिकाणी मी केलेली आहे. पण आता आपण बघताय की प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्ष नेत्यांना सूर सापडत नाही आहे. सरकारवर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आक्रमण करावं हे त्यांना समजत नाही आणि म्हणून दुर्दैवानं कोणतेही इश्यू घेऊन राजकारण करत आहेत आणि संवेदनशील इश्यू घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला वाटतं सर्वसामान्य माणसांना ते आवडत नाही. जसं की पुराचा विषय आहे, वडेट्टीवारांनी केलेली टीका. आता 2 दिवस देवेंद्रजी त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. तुम्ही एकदा फक्त कॅमेऱ्यासमोर जाता, टीका करता, निघून येता. तिथल्या जनतेचे आसवं पुसायला वडेट्टीवार थांबले का? मी विरोधी पक्ष नेता होतो, आपण पाहिलेलं आहे. तोक्ते वादळ झालं, निसर्ग वादळ झालं, मी पोचायचो, थांबायचो. केवळ येऊन मीडियासमोर पोपटपंची करून टीका करून निघून नाही जायचो. आता यांचे फक्त मीडियासमोर कव्हरेज मिळावं म्हणून टोकाच्या टीका करायच्या आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह काम किंवा सरकारला दिशा देण्याचं काम दुर्दैवानं दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांकडून होताना दिसत नाही. पण राजकीय पक्षांनी टीकेची पातळी सोडता कामा नये, कमरेखालची टीका करू नये, वैयक्तिक टीका करू नये, आपण स्वतः नेहमी सांगता. पण आपल्याच पक्षातले एक आमदार दुसऱ्या एका वरिष्ठ नेत्याला लांडग्याचं पिल्लू बोलतो, त्याचं कसं समर्थन करणार? नाही, मला वाटतं आमचे सर्वोच्च राज्यातले नेते आहेत ते देवेंद्रजींनी यावर स्पष्ट भूमिका केलेली की हे योग्य नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे देवेंद्रजींनी सांगितले तीच आमची भूमिका, तीच पक्षाची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राजकारणातल्या सर्वच नेत्यांनी आमच्या असेल विरोधी पक्षाच्या सभ्यता पाळायलाच पाहिजे. महाराष्ट्राला एक वेगळा सुसंस्कृतपणाचा बाज राजकारणाला आहे, तो टिकवला पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात हे होताना दिसतं, हे खरं आहे, ते होता कामा नये याची सर्व पक्षांनी दक्षता निश्चित घ्यायला हवी. पुन्हा जर त्याच व्यक्तीकडून पुन्हा अशा प्रकारचा जर काही गुन्हा घडला किंवा असं कृत्य किंवा असं वक्तव्य घडलं तर त्यावर पक्ष कारवाई करणार का? नाही, मला वाटतं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य केलं, यामध्ये सगळं आलं. त्यांनी जे काय सांगायचं आहे ते संबंधितांना बोलवून सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारची पुन्हा त्या ठिकाणी कळत नकळत चूक होईल असं मला वाटत नाही. नक्कीच बाप्पा सगळ्या राजकारण्यांना सद्बुद्धी देतो. याही वर्षीचा बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी देऊन जाईल. आपण इथे आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यात, सर धन्यवाद. धन्यवाद.